आता हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला आहे. त्याच्या कोणाची करायची नाही करायची त्याचा प्रश्न. 48 पैकी जवळजवळ सगळ्या जागांचं ते एक मत झालेलं आहे. काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे. जिथं चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे. तसा सातारा मध्ये तुतारीचा विषय आहे. तुतारी जर निर्णय त्यांनी घ्यायचा समजा काही ह्याच्यामध्ये झालं की आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही. तुम्ही काँग्रेसची लढवायला असेल तर काही प्रस्तावाला काय आलेला नाही. त्यावेळेला विचार करता येईल. मला या ठिकाणी जातीवादी नको हा कुणालाच नको. हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा. तो जो निर्णय घेतील तुझ्या मागाने फक्त पुढे निर्णय. आता हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही, हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सर्व यांच्याकडे गेलेला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जागांचा बहुतेक जागांचा निर्णय झाला. ज्या पक्षाकडे ती जागा जाईल त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा. त्याच्या कोणाची करायची नाही करायची त्याचा प्रश्न. 48 पैकी जवळजवळ सगळ्या जागांचं ते एक मत झालेलं आहे. काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे. जिथं चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे. तसा सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे. माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोण. काल माझी माझी चर्चा झाली. ही माझी पद्धत त्याला सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर माध्यमांना आणि कराडला महाविकास आघाडीची मीटिंग मिळाली. त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोलत होते माझं भाषण की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवार यांनी घ्यायचा. माझी एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार घ्यावा. तो इथं भाजपला देणार नाही रोखून ठेवूया. तुम्ही जो उमेदवार द्या त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्ष आणि सगळे पक्ष मागवला. आता आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उधाण आलेलं आहे. तुला काही अर्थ नाही. त्यामुळे जे काही साताऱ्याबद्दल विचार करतो ते तुम्ही पावसाळ्यात बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला ऑफर दिली तुम्ही लढत त्याचा प्रश्न आहे का तुतारीचा विषय आहे. तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा समजा काही ह्याच्यामध्ये झालं की आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही. तुम्ही काँग्रेसची लढवायला असेल तर काही प्रस्तावाला काय आलेला नाही. त्यावेळेला विचार करता येईल. मला या ठिकाणी जातीवादी नको हा कुणालाच नको. बाबा राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येते कारण त्यांची उमेदवारी फायनल होण्याची चिन्ह आहे. आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे ताकदीचे उमेदवार आहेत? हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा. तो जो निर्णय घेतील तुझ्या मागाने फक्त पुढे निर्णय. काँग्रेसचा जर मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव तुम्ही तयार आहे त्यातून उमेदवार तुम्ही जर तरच आहे तसं काही झालेलं नाही. आल्यानंतर आपण लढवणार का? आलं त्यावेळेला विचार करतो. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की ताकदीचं